या क्रियेमुळे तुमची वर्षानुवर्षे पोटात अडकलेली घाण ही निघून जाते. हर हर महादेव. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शंख प्रक्षालनबद्दल थोडीफार माहिती पाहिली होती. तर आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर या क्रियेला शंख प्रक्षालन असे नाव का पडले? शंख म्हणजे जो आपण मंदिरात शंख वाजवतो आणि प्रक्षालन म्हणजे ध्वनी. म्हणजेच आपल्या पचन संस्थेचा आकार हा शंखाप्रमाणे आहे आणि त्या पचन संस्थेला ध्वनी म्हणजे प्रक्षालन, म्हणून याला शंख प्रक्षालन असे म्हणतात. हे एक हठयोगामधील षटकर्मापैकी एक कर्म किंवा शुद्धिक्रिया आहे. या क्रियेसाठी तुम्हाला आधीच्या रात्री हलकं जेवण करायचे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला ही क्रिया करायची आहे. 4 ते 5 लिटर कोमट पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सोयीनुसार लिंबूही पिळायचा आहे. मिठाचे प्रमाण 1 लिटरला 2 चमचे. जर तुम्ही इथे नॉर्मल पाण्याचा जर वापर केला तर ते आत जाऊन डायरेक्ट शोषले जाईल. त्याने आपली क्रिया संपूर्ण होणार नाही, म्हणून आपण मीठ घातलेलं पाणी घेणार आहोत. हे पाणी पचन मार्गातून डायरेक्ट पुढे ढकलले जाईल. प्रथम तुम्हाला 1 ग्लास पाणी पिऊन काही आसनांचा अभ्यासक्रम करायचा आहे. तुम्हाला प्रथम ताडासन व तिर्यक ताडासन करायचे आहे. यामुळे पाणी पोटातून दोन्ही बाजूंनी पुढे ढकलले जाते. त्यानंतर कटिचक्रासन करायचे आहे. त्यामुळे लहान आतड्यांमध्ये हालचाल जास्त वाढते. डायनॅमिक भुजंगासन आपल्याला करायचे आहे. यामुळे आपले पाणी मिडल इंटेस्टाईन मधून पुढे ढकलले जाते. त्यानंतर उदराकर्षण करायचे आहे. यामुळे कोलनमध्ये पाणी सरकते आणि शशांकासन पाणी बाहेर नेण्यास मदत होते. ही सगळी आसने आपल्याला क्रमवार करायची आहे आणि एक आसन 8 ते 10 वेळा करायचे आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी प्यायचे. पुन्हा तो आसनांचा क्रम 8 ते 10 वेळा करायचा आहे आणि पुन्हा 1 ग्लास पाणी प्यायचे आहे. ही सायकल तुम्हाला 6 ते 8 वेळा कंपल्सरी करायची आहे. तर तुम्हाला पहिली शौच 10 ते 20 मिनिटातच येईल. तुम्हाला पहिल्यांदा नॉर्मल स्टूल येईल, दुसऱ्यांदा मऊ आणि तिसऱ्यांदा डायरेक्ट द्रव स्टूल येईल आणि मग शेवटी शौचालयास पारदर्शक पाणी बाहेर येते. यालाच आपण पूर्ण शुद्धी झाली असे म्हणू शकतो. ही क्रिया बऱ्याच जणांना सोपी वाटू शकते, बऱ्याच जणांना ती अवघड वाटू शकते. ही क्रिया करत असताना काहींना 20 ते 25 मिनिटात शौचास येईल, काहींना ती येणार नाही, वॉमिटिंग सारखं होईल. तर हे नॉर्मल आहे, घाबरून जायचं नाही. भलेही शौचास नाही आली तरी चालेल, ते पाणी मूत्राशयामार्गे बाहेर पडेल आणि असंही होईल 1-2 तासांनी शौचास येईल. ही कम्प्लीट नॅचरल शुद्धिक्रिया आहे. या क्रियेनंतर 1-1.5 तासाने आपल्याला खिचडी भात खायचा आहे आणि त्या खिचडी भातावर 1 तूप चमचा कंपल्सरी घालायचा आहे. त्या दिवशी हेवी, तिखट, नॉनव्हेज, जंक फूड इत्यादी जड पदार्थ खायचे नाहीयेत. दिवसभर खिचडी भात खाला तर अतिउत्तम. तर याचे फायदे जाणून घेऊयात. यामुळे क्रोनिक कॉन्स्टिपेशन कायमचे दूर होते, ऍसिडिटी कमी होते, ब्लोटिंगचा त्रास कमी होतो, लिव्हर बाइल्स सिक्रेशन सुधारते. PCOS आणि PCOD साठी हे खूप लाभदायक आहे. शुद्धिक्रिया तुमचं वजन कमी करायला नक्कीच मदत करते. मन शांत होते, एन्झायटी कमी होते, ध्यान आणि प्राणायामाची क्षमता वाढते. या क्रियेमुळे तुमची वर्षानुवर्षे पोटात अडकलेली घाण ही निघून जाते. पूर्ण पचनाग्नी स्वच्छ होतो, चेहऱ्यावरती ग्लो येतो, पिंपलचा त्रास कमी होतो, पूर्ण रक्तशुद्धी होऊन जाते. ही क्रिया कोणी करू नये. गर्भवती महिलांनी ही क्रिया करू नये. 9 वर्षांखालील मुलींनी ही क्रिया करू नये. ना विकनेस आहे, कमकुवतपणा आहे, त्यांनी ही क्रिया करू नये. अनकंट्रोल BP, अल्सर, कोलिटिस, IBD, हार्ट पेशंट, किडनी पेशंट व सध्या ज्यांचे अँटीबायोटिक चालू आहे त्यांनी ही क्रिया करू नये. ही क्रिया घरी एकट्याने ट्राय करू नये. शक्यतो ही क्रिया आश्रमात जिथे षटकर्म करतात किंवा योग शिक्षकाच्या मार्फत ही क्रिया करावी. हर हर महादेव.